आता खालचा झुमर आपण वर घेतोय, हा तुम्हाला दिसतंय. आता हे जे शिड्या आहेत या शिड्यांवर आपण आता पाय देतोय. तर उभं राहायचं आपल्याला. हे बघा आता हे पुश केलं पायाला, मी वर आलो आणि दुसरी झुमार जी आहे ती आपल्याला वर घ्यायची. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेवमध्ये तुमचं परत स्वागत आहे. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल, आज आपण क्लाइंब करणार आहोत आणि हा क्लाइंब आपण पदरगडला जाणार आहोत. आणि पदरगडचा व्हिडिओ मी बनवलेला आहे, तर तुम्हाला इथे मी लिंक देत आहे आणि तेव्हा क्लिक करून मी पदरगडचा पूर्ण डिटेल व्हिडिओ बघू शकता. पदरगडला वरती गेल्यानंतर आपल्या शंकर आणि नंदी दोन सुळके दिसतात. त्यातील शंकर सुळक्याला आपण आज क्लाइंब करणार आहोत आणि आपण किरण काकांबरोबर आलो आहोत. किरण काका म्हणजे गिरिविराज हायकर्सचे फाउंडर. तर आपल्याकडे बरेच जण आहेत. नमस्कार सगळ्यांना, हाय. तर एवढे जण सगळे आहेत आणि मेन आपले जे आहेत सगळ्यात सिनियर पर्सन किरण काका यांना आपण विचारू, आपला इथे प्लॅन काय असेल सांगा. आता आपण पहिल्यांदा आता ट्रेक करून पदरगडला चाललोय आणि मग संध्याकाळी जी सेटअप बिटअप करून मग संध्याकाळी आपण क्लाइम्बिंगला सुरुवात करणार आहोत. बरोबर. आणि 2 दिवसाचं क्लाइम्बिंग असेल टोटल. काठेवाडी गावामध्ये आम्ही इथे रात्री आलो आहोत. मागे तुम्हाला मंदिर दिसतंय आणि इथे हनुमान मंदिर आहे आणि इथे इकडनं काही लोक आपल्याबरोबर पुण्यावरनं आलेले आहेत आणि आपली गाडी इकडे लागलेली आहे. आता बघूया आपला हा ट्रेक कसा राहतोय आणि वरती मेन क्लाइम्बिंग बघायचं आहे की कशा पद्धतीने आपण क्लाइम्ब करतो आहोत. तर कोणी हा व्हिडिओ मिस करू नका आणि स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चला. तेव्हा मंडळी, आता तुम्हाला हा जो समोरचा पॉईंट दिसतोय या पॉईंटच्या वरती आपल्याला जायचं आहे आणि तिथे क्लाइम्ब करायचं आहे. चला. सुंदर ट्रेक आहे. पूर्ण ट्रेकचा डिटेल व्हिडिओ बघण्यासाठी मी परत सांगतो, लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे आणि तुम्हाला वरती सुद्धा दिसत असेल, तर जेव्हा क्लिक करून तो पूर्ण डिटेल व्हिडिओ बघू शकता. आपण डायरेक्ट आता वरती भेटूया आणि वरनं बघूया आपल्याला काय काय दिसतंय. चला. मंडळी, आता आपल्याला शंकर आणि नंदी क्लिअर कट सुळके दिसत आहेत, ते दोन. हे जर तुम्ही इथे बघितलं तर हा जो आहे उजवीकडचा तो शंकर आणि हा जो पॉईंट दिसतोय आपल्याला तो नंदीच्या शेपमध्ये आपल्याला दिसतोय. आता आपण इकडनं असं जाणार आणि वरनं त्या नंदीच्या बाजूने शंकरच्या इथे खाली गुफा आहेत आणि तो शंकर सुळका आपण क्लाइम्ब करणार आहोत. तर आता बघूया हा आपला क्लाइम्बिंग कसं राहतंय, आपल्याला किती जमतंय. आणि गिरिविराज हायकर्स बरोबर आता आपण तिसऱ्यांदा आलेलो आहोत. तर हा माझा तिसरा क्लाइम्बिंगचा ट्रेक आहे. बघूया आता कसं राहतोय. मित्रांनो, आता आपण चिमणी क्लाइम्बिंग म्हणजे 2 कातळांच्या मध्ये आहोत. आता इथे चिमणी क्लाइम्बिंग म्हणजे ही छोटीशी गळई आहे, त्या गळईच्या आतनं आपल्याला वरती यायला लागतं आहे. आता इथे हा प्रदीप बसलेला आहे आणि आता आपल्याकडे बरंच सामान आहे आणि ते सामान आता आपण वर चढवतोय ह्याच्यातनं. तर किरण काका रोपने बॅग बांधत आहेत आणि रोपने आता इथे वरती उचलतोय हा प्रदीप आणि मी पास करून सूरजला आता बॅग पास करतोय आणि वरती सूरज बॅग ठेवतोय. त्याच्यामुळे हे अक्षरशः टीम वर्क आहे, एकट्याचं काम नाही आहे. आता आपण वस्तीला जाणार आहोत, त्यामुळे सामान आपल्याकडे भरपूर आहे. त्याच्यामुळे अशा वेळेस तुम्ही जेव्हा जाता तेव्हा तुमच्याकडे बरंच सामान असतं, त्यामुळे आपल्याला मॅन पॉवर पण लागते. तर आता बघूया आता वरती कसं आपण घेतोय बॅग.
खिचता येईल ना? खिच. तर रोप काढून घे, रोप दे. तर रोप फ्री झालेली आपली. आणि आता दुसरी बॅग आता आपण चढूया परत. तर अशा पद्धतीने टास्क सुद्धा आपल्याला करायला लागतात. चिमणी क्लाइम्बिंगवरनं आता आपण पुढे आलो आहोत. पुढे आल्यानंतर एक छोटीशी गुहा लागली आपल्याला इकडे. तर इथे थोडा आपण थांबतोय आणि मग नंतर हा जो पुढचा सुळका दिसतोय तुम्हाला, हा शंकर सुळका आहे, तिथे आपण जाणार आहोत. चला. ते थोडा आम्ही बसलेलो इकडे. सगळे आपले खाणं प्रत्येकाने काढलेलं आहे. प्रत्येक जण सफरचंद खात आहेत आणि बरंच काय काय खाणं आणलेलं आहे. मंडळी असं ठरलं आहे की इथेच रात्री आपल्याला इथेच थांबायचं आहे. आणि आता ह्यांनी काही जण बाटल्या घेऊन वरती गेलेले आहेत. वरती पाण्याचं टाकं आहे, ते पिण्याचं पाण्याचं तिथे साठा आहे. त्यामुळे आता पाणी आपल्याकडचं संपलेलं आहे. त्यामुळे आता हे जे वरती चाललेले आहेत पाणी भरायला चाललेले आहेत. आपण सुद्धा वर जाणार आहोत. आणि आता हे दोघं जणांना यांना इथे काम दिलेलं आहे की तुम्ही ही जागा आपल्याला साफ करून घ्यायची आहे पूर्ण, कारण इथे आपल्याला झोपायचं आहे. तर वरती जाऊया आपण. तुम्हाला पाणी दाखवतो टाकातलं. हे बघा, आता इकडनं आपण वर आलो. इथे आपल्याला थोडे जिने लागलेले आहेत. पुढे आल्यानंतर आपल्याला आता सुळके दिसत आहेत. हा जो पहिला छोटा सुळका मगाशी सांगितल्याप्रमाणे नंदी आहे आणि त्याच्या मागचा शंकर. त्या नंदी सुळक्याच्या बरोबर उजव्या बाजूस पाण्याचं टाकं आहे. ते पिण्यायोग्य पाणी आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे की गिरिविराज हायकर्स बरोबर पहिल्यांदा आपण जो क्लाइम्ब केला होता तो लिंग्या सुळका होता आणि तेव्हा 15 ऑगस्ट होता. आणि आत्ता आपण तिसऱ्यांदा त्यांच्याबरोबर आलेलो आहोत. आणि तिसऱ्यांदा आपण 26 जानेवारीला आत्ता आलेलो आहोत. आज 25 जानेवारी आहे, तर उद्या 26 जानेवारी असेल. त्यावेळेस आपण त्या सुळक्याच्या वरती जाऊन भारताचा ध्वज फडकवणार आहोत. तुम्हाला मागच्या वेळेस पण सांगितलं होतं की 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या 2 दिवशी गिरिराज हायकर्स नेहमी अशा वेगवेगळ्या ठिकाणी सुळक्यांवर जातात आणि आपल्या भारताचा ध्वज फडकवतात. इथे काही अवशेष दिसत आहे आपल्याला वरती. हा नंदी सुळका आहे आणि हा समोरचा शंकर. हा क्लाइम्ब करायचा आपल्याला. याच्या उजव्या बाजूला ते पाण्याचं टाकं आहे खाली. हे जे समोर दिसतंय ते आहे. मोठी बिस्लेरी बाटली जी भरली आहे ती आता बिस्लेरी बाटली आपण एका बॅगमध्ये टाकली आहे आणि ती आता गुहेपर्यंत घेऊन चाललोय. म्हणजे आता गुहेमध्ये पूर्णपणे आपली सोय झालेली आहे झोपायची. इथे पूर्णपणे फ्लेक्स टाकलेला आहे. आणि किरण काका आता किरण काका इथे गॅस लावलेला आहे. क्या बात आहे. काय करताय तुम्ही आता सांगा? आता आपण चहा बनवतोय. अरे वा, आपल्या किरण काकांच्या हातचा चहा मिळणार आहे. ठीक आहे. ट्रेकिंगला किंवा तुम्ही जेव्हा स्टे करता तेव्हा अशा मजा असतात. त्याच्यामुळे सगळ्यांना सांगतो की असे वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही जात जा, ट्रेकिंग करत जा. आणि स्टे केलं तर सगळ्यात बेस्ट. तर तुम्हाला भरपूर वेळ तुम्हाला तिथे त्या प्लेसबरोबर राहता येईल. काकांनी साखर घातली त्यात. हे काकांनी आलं बिलं सगळं फुल साखर संगीत आहे आपल्याकडे एकदम व्यवस्थित. कुठे बघा आम्ही गुहेमध्ये चहा बनवत आहेत काका आपल्याला. आलं दिसत आहेत. फुल तरतरी येणार आहे चहा पिऊन. एवढं सगळं घातल्यावर काय चांगलंच लागणार आहे.
काका टाकतायत मिल्क पावडर. जबरदस्त. कसा चहा झालाय ते बघूया पहिले. चहा प्या. हा हा हा, एक नंबर काका, एक नंबर चहा झाला. आपल्याबरोबर किरण काका आहेत, त्यांच्याशी आता आपण संवाद साधूया. काका मला सांगा की आपण जेव्हा क्लाइम्बिंगच्या वेळेस बोल्टिंग करतो, आता नवीन ह्याच्यानुसार बोल्टिंग जेव्हा करतात तेव्हा डायरेक्ट ड्रिल मारतात आतमध्ये रॉकमध्ये आणि मग बोल्टिंग करतात. तर आपली पद्धत काय आहे? ड्रिल मशीन काय झालं की आता म्हणजे हल्ली आलेले आहेत या 10-15 वर्षामध्ये. पण त्याच्या आधी आपल्याला हॅमरने हातानेच सगळं पंचिंग करून बोल्टिंग करायला लागायचं. तर कसं असतं की मशीनमध्ये काम खूप फास्ट होतं आणि त्याच्यामुळे स्किल नाही, जे कौशल्य जे आहे ते नाही आहे. कारण मशीनमध्ये तुम्ही 5 मिनिटामध्ये 2-3 मिनिटात एक होल मारून होतो आणि त्याच्याऐवजी जेव्हा आपण प्रत्यक्ष हॅमरनी बोल्ट पंचिंग करतो तेव्हा जवळजवळ अर्धा तास लागतो. आणि त्यावेळी तुम्हाला रॉकवरती जे बॅलन्सिंग करून ते करावं लागतं. ते अर्धा तास तुम्हाला रॉकवरती बॅलन्सिंग करावं लागतं. ते क्लाइम्बिंगचं स्किल जे त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही ड्रिल मशीन अजूनही वापरत नाहीये. आतापर्यंत आम्ही जवळजवळ 2,500 बोल्ट वापरून झालेत आमचे, पण ड्रिल मशीन आम्ही अजूनही नाही वापरत आहे. आता कशा पद्धतीने आपल्या हातात मध्ये बोल्ट आहे तुमच्या, तो तुम्ही जरा दर्शकांना सांगा. बोल्ट हे साधन जे आहे म्हणजे जिथे अगदी प्लेन वॉल मिळते, रॉक वॉल, जिथे आपल्या हातापायांचा किंवा कुठच्याही बाकीच्या इक्विपमेंटचा वापर होऊ शकत नाही, तिथे हे बोल्ट वापरायला लागतात. ह्याला म्हणतात आर्टिफिशियल क्लाइम्बिंग. आणि याच्यामध्ये हा जो पंच आहे त्याला हे बीट लावलेलं आहे आणि हा होल्डर आहे. बरोबर. या होल्डरला, या बीटला मागून हॅमरिंग करायचं. हॅमरने हॅमरिंग करून ह्या साईजचं, या लेंथचं जवळजवळ 1.25 इंच डेपचं होल बनवायचं. बरोबर. आणि त्यानंतर हा एक्सपान्शन बोल्ट आहे. हा एक्सपान्शन बोल्टने डेप चेक करायची बरोबर झाली की नाही. आणि बोल्ट हा या सीटपर्यंत गेला पाहिजे आतमध्ये दगडामध्ये. अच्छा, इथपर्यंत गेला पाहिजे. जर तो इथपर्यंत गेला त्याची स्ट्रेंथ कमी होते. जेव्हा तो इथे येईल तेव्हा याची असं बघितल्यानंतर वाटतं ऍक्च्युली इथपर्यंतच जायला पाहिजे. नाही, हा जो बोल्टची ही लेंथ आहे आणि हा जो आहे पोर्शन त्याला म्हणतात सीट. त्या रॉकवरती आपण थोडा होल मोठा करून त्याच्यावर सीट मारणं म्हणतात. हा शेप रॉकमध्ये बनवण्यासाठी. जेव्हा हा बोल्ट ह्या फेसपर्यंत जातो तेव्हा याची स्ट्रेंथ फुल स्ट्रेंथ मिळते. आणि याची त्याच्यामध्ये काय होतं की ह्या रिंगवरती लोड येतो शेवटचा. हा बोल्ट जेव्हा इथपर्यंत जातो तेव्हा. आणि ह्या रिंगची ब्रेकिंग स्ट्रेंथ आहे 1400 किलो. 1400 किलो. क्या बात आहे. म्हणजे 1.4 टन. हा, 1.4 टन. आणि आम्ही टेस्टेड आहे म्हणजे हे रिंग आम्ही टेस्ट केलेली आहे. आणि तो होल टाकल्यानंतर हा बोल्ट ही डेप चेक करायची आपण हाताने बरोबर झालंय की नाही. त्यानंतर ही वेज आहे. काय म्हणतात त्याला? याला म्हणतात वेज, पाचर. ही वेज त्याच्या तोंडावर ठेवायची आणि त्या होलमध्ये हा पास करायचा आणि हळूहळू इथे टॅप करायचं. बरोबर आहे. हळूहळू टॅप करत करत गेला, जेव्हा तो बोल्ट आत जातो तेव्हा ही वेज ही या ठिकाणी येते. ओके. आणि हा जो बोल्ट एक्सपान्शन बोल्टची ही जी खाच आहे अशी, ही काच अशी ओपन होते. ओके. म्हणजे काका सांगतायत की आता तुम्ही जर मध्ये बघितलं त्याला खाच आहे. आता वेजची जर तुम्ही बघितलं तर ह्याला टेपर आहे थोडासा, म्हणजे पुढे पॉइंटेड आहे आणि मागे असं स्प्रेड होत गेलेलं आहे. ज्यावेळेस हा बोल्ट ह्याच्या आत जेव्हा जाईल तेव्हा ही जी गॅप वाढत जाईल, त्याच्यामुळे हा एक्सपांड होईल आणि मग एक्सपांड झाल्यामुळे रॉकमध्ये एकदम फिक्स होऊन जातो. हा काढता येत नाही. बरोबर. काढू शकत नाही. तुम्ही एकदा तर तोडून टाका किंवा तिथेच ठेवा. आपण तोडत नाही बोल्ट, आपण त्या स्पॉटला ठेवून देतो. सुपर. म्हणजे मागून येणाऱ्याला ग्रुपला किंवा क्लायमरला याचा उपयोग होऊ शकतो. बरोबर. ही वेज जी आपण बनवतो हा या बोल्टचा खूप क्रिटिकल पार्ट आहे आणि अतिशय परफेक्ट व्हायला पाहिजे. कारण तो पाचर आत गेल्यानंतर तो बोल्ट ओपन व्हायला पाहिजे आणि म्हणून ह्या दोन्ही बाजू आहे ज्या अतिशय स्मूथली पॉलिश करायला पाहिजे त्याला. आणि तो शेप आता हा देणं चाललंय इकडे. आपण ह्या साईडवरती बनवतो वेजेस, कुठेही बाहेरून आणत नाही. हो. आणि हा एक्सपान्शन बोल्ट पण आपला होममेड आहे, आपणच बनवलेला आहे. हा क्या बात आहे. मला असं वाटलं विकतचं आहे. नाही, विकतचा नाही, आपणच बनवतो सगळं. मस्त. आता काका मला सांगा, हे तर आपल्याला माहिती कळली आणि आता पदरगडमध्ये आता आपण क्लाइम्ब करायला आलो आहोत. त्याच्या आधी तुम्ही हा क्लाइम्ब केलेला आहे आणि बोल्टिंग तुम्ही म्हणले की आधी ऑलरेडी आपलं बोल्टिंग आहे तिथे, तर त्याच्याबद्दल थोडं दर्शकांना सांगा. शंकरचा आता आपण जो रूट करतोय तो डावी बाजूची फेस करतोय आणि त्याच्या आधी आम्ही उजव्या बाजूची फेस केलेली आहे. म्हणजे 18 मध्ये वगैरे साधारण केलेली आहे ती.
आणि एकूण अराउंड 20 एक्सपान्शन बोल्ट तिथे वापरले होते आपण. ओके. आणि ती 400-450 फुटाची जवळजवळ हाईट आहे ती केली होती. अपोजिट साईडचा दुसरा रूट करतोय. इथे आपल्याला थोडी उंची कमी मिळते, एक 150 ते 250 फूट उंची मिळेल. पण इथे करण्याचं मागचं कारण काय की इथल्या रूटमध्ये जे बोल्ट्स होते जुने ते खराब झालेले आहेत आणि ते वापरू शकत नाही. ते बोल्ट्स आपण लावले होते? नाही, ते आपण आपले नाही. तर ते आता नवीन टाकणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण हे तिथे नवीन टाकतोय. आणि याला म्हणजे रूट ओपन करणं म्हणतात, रिओपन. कारण आता ते खराब असल्यामुळे कोणी तिकडे जाऊ शकत नाही. त्यासाठी आपण हे बोल्टिंग करायला इथे आलोय, रूट ओपन करण्यासाठी. मस्त, सुंदर. तर आता बघूया आपण की बोल्टिंग कशा पद्धतीने होईल आणि रूट कशा पद्धतीने आपण वरती गेल्यानंतर, जसं मी तुम्हाला सांगितलं उद्या 26 जानेवारी आहे. 26 जानेवारीला आपण तिथे वरती जाऊन आपला भारताचा ध्वज आपण फडकवणार आहोत. तर त्यासाठी आता ही पूर्वतयारी चालू आहे. तर बघूया आता आपण कशा पद्धतीने वर जातो. चलो मंडळी, काकांनी आपल्याला सुंदर माहिती सांगितली आहे. आता इकडनं आपण वरती निघालो. अमर इथे थांबतोय खाली, कारण एका माणसाला इथे थांबायला लागेल. बरंचसं सामान इकडे आहे. आणि आता वरती जाऊन पहिले जो बोल्ट काकांनी सांगितला जो खराब झालेला आहे, आता परत रिबोल्टिंग आपण करणार आहोत. आता सुळक्यापाशी आपण पोहोचलेलो आहोत आणि आता प्रदीप पहिले वर चालला आहे, फर्स्ट मॅन. तर आता बघूया प्रदीप कशा पद्धतीने बोल्टिंग करतोय. आता क्लाइंब करण्याच्या आधी आता प्रार्थना सुरू करूया. देवा महाराजा, गिरिविराज हायकर्सची ही 216वी मोहीम आहे. तू आम्हाला नेहमी जसं यश देतोस त्याचप्रमाणे याही खेपेला यश देशील ही तुझ्या चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, महादेव. आहेत 5:30 झालेले आहेत आणि प्रदीपने आता 2 बोल्ट इथे ठोकून झालेले आहेत या मार्गामध्ये. तर आता अंधार पडायला लागले त्यामुळे तर प्रदीप आता खाली रॅपलिंग करून खाली येईल. मंडळी, आपण जे ठरवलं होतं आज ते कंप्लीट झालेलं आहे. 2 बोल्ट ठोकून झालेले आहेत आणि तुम्ही जर बघितलं तर इथे तिथे ओव्हरहँग आहे. म्हणजे ओव्हरहँगमध्ये तिथे बऱ्यापैकी माणूस असा बाहेर लटकतो, तर तो पॅच आहे. त्याच्यानंतर ओव्हरहँग उद्या सकाळी करून पुढचा जो मार्ग आहे तो बघितला जाईल. आणि आता इकडनं परत आपण गुहेकडे जाणार आहोत. आता अंधार होत चालला आहे त्याच्यामुळे आता तिकडे जाऊन आपण तिथे वस्तीला आहोत गुहेमध्ये. मस्तपैकी गुहेमध्ये आपण सगळे थांबलेलो आहे. आणि किरण काका, काय बनवताय तुम्ही सगळ्यांसाठी सांगा. आपण आता अंड्याची भाजी बनवतोय, डाळ बनवतोय आणि भात आणि पापड, लोणचं. गुहेमध्ये असं तुम्हाला खायला मिळेल का? हे बघा, इथे आता लावलेली आपण डाळ, इथे लावलेला आहे भात आणि चॉपिंग सगळं आपलं रेडी आहे. इकडे एकदम भारी बनणार आहे.
जरा मंद आचेवर त्याला शिकू द्या भाताला. तर भारी फोडणी दिली काकांनी, मस्त वास येतोय काका, एकदम भारी सुगंध भारी एकदम फोडणीचा वास येतोय. काय पाहिजे? टोमॅटो शेफ शेफ किरण काका शेफ. कांदा मसाला ते नंतर त्याला जास्त पाहिजे, त्याला पाहिजे. जेवण तयार आहे, झाकण काढ रे. भात तयार झालेला आहे. पापड आहे, लोणचं आहे. पहिलं घासपूस वाल्यांनी काढून घ्यावं. जबरदस्त भूक लागली आहे, घासपूस जेवण काढून घ्या. घ्या. चला. ठेव का इथे? गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे आणि चहा ठेवलेला आहे. चहा बनतोय. प्रदीप कधी बनणार चहा? तो वारा जास्त आहे ना त्याच्यामुळे लवकर लवकर बनव, सगळे वाट बघतायत यार. आज दुसरा दिवस आहे आणि वरती जाणार आहे. काल आपले तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 2 बोल्ट प्रदीपने टाकून झालेले आहेत. कशी आपली चढ होईल ती मी तुम्हाला दाखवतो. चल. हा हा हा, एक नंबर यार, जबरदस्त जबरदस्त. हास म्हणजे आता परत आपण सुक्यापाशी पोहोचलेलो आहोत. सकाळच्या वेळेचा गोल्डन लाईट, आणि इकडनं हा नजारा बघा. डोंगराच्या मागे डोंगर, डोंगराच्या मागे डोंगर, असे लेयर्स मस्त दिसत आहेत. आणि या बाजूला आपल्याला इथे शिडीची वाट असलेला कडा दिसतोय भीमाशंकरचा. आणि तिकडे जे आहे ते तिकडे आपलं काठेवाडी गाव आहे. आता आपण 2 दिवसाचा ट्रेक करत आहोत आणि तुम्हाला सांगायचं आहे की 1 दिवसाचा ट्रेक करणं आणि 2 दिवसाचा ट्रेक करणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. कारण ज्यावेळेस आपण सकाळी येतो आणि संध्याकाळी लगेच रिटर्न जातो त्यावेळेस आपली धावपळ बऱ्यापैकी होते आणि व्यवस्थित आपल्याला त्या जागेचा आस्वाद पण घेता येत नाही. पण ज्यावेळेस 2 दिवसाचा आपण ट्रेक करतो त्यावेळेस प्रॉपर आपण जागा ती एक्सप्लोर करतो. त्याच्यामुळे खूपच मस्त वाटतं 2 दिवसाच्या ट्रेकमध्ये. तेव्हा आपण परत शंकर सुळक्यापाशी आलेलो आहोत आणि फर्स्ट मॅन आता आज गेलेला आहे प्रदीप आणि सेकंड मॅन किरण काका गेलेले आहेत. किरण काका बेले देतील प्रदीप काकाला. मस्त. जसं असं प्रदीप असा वरती चढाई करेल. आता प्रदीप ज्या ठिकाणी पोहोचले ते ओव्हरहँग आहे. ओव्हरहँगमध्ये तो वरचा तुम्ही जर पोर्शन बघितला तो असा बाहेर आलेला आहे. त्याच्यामुळे जसा तो वरती जाईल तशी आपण चढाई नक्कीच बघणार आहोत. आणि वरती गेल्यानंतर आपण आता द्रोणाचार्यांना वर पाठवू आणि त्यावेळेस आपल्याला क्लोजली आपल्याला बघता येईल की प्रदीप कशाने चढाई करतील. जबरदस्त अशी ही बऱ्यापैकी उंच चढाई आहे. जवळजवळ 200 ते 250 फुटाची वॉल असेल ही. आणि ह्याच्या आधी आपण जे 2 सुळके केलेले आहेत त्याची हाईट कमी होती पण याची हाईट बऱ्यापैकी जास्त आहे. बघूया आता आपल्याला जमतं की नाही, पण मी 100% नक्की प्रयत्न करणार. चला. तर प्रदीप तिसरा बॉल टाकतोय वरती. आता पोर्शन केलेला आहे आणि तिसरा बॉल टाकतो तो. मॅन आता आहे अमर. अमर सगळे इथे बसलेले आहेत. प्रदीपकडे लक्ष ठेवून आहेत सगळे, त्याची मूव्ज बघतायत. कॅमेरा घेऊन हा मयुरेश काल संध्या रात्री कुठे ते हरवला होता. घरच्या
तर प्रदीप आपल्या इथे दिसतोय बऱ्यापैकी वरती गेला आहे. त्याने हा पहिला पॅच, सेकंड पॅच आणि थर्ड पॅच सुद्धा कव्हर केला आहे. वरती गेल्यानंतर परत असा सपाट थोडा पोर्शन आहे आणि परत वरती चढायचं आहे. हा वरती गेल्यानंतर डायरेक्ट समिट नाही आहे. प्रदीप सुळक्यावर पोचलेला आहे आणि किरण काका म्हणून पोचलेले आहेत आणि दोघांनी मिळून आपल्या भारताचा ध्वज फडकवला आहे. तो आता ड्रोनच्या सहाय्याने आपण बघूया. चला. आता आपण जाऊन वरती बघूया आपल्याला किती जमतंय. चलो ट्राय करूया की 100% आपल्याला वरती पोहोचायचं आहे. हुश, धक 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 धक. चला मित्रांनो, आता आपण स्टार्ट करूया. बापरे, आता इथे पहिलं स्टेशन आहे, तिथपर्यंत जायचा प्रयत्न करतोय. बराच वेळ लागतोय. हा पूर्ण ओव्हरहँग आपल्याला आलेला आहे. वाईटला ना टाकली. हा मित्रांनो, सेकंड स्टेशनला आपण पोहोचतोय आणि माझ्या हाताची हालत तुम्ही बघू शकता समोर. आणि आपण एवढा डेप्थने वर आलो आहे आणि इकडची डेप्थ जर तुम्हाला बघायची असेल तर ही बघा. हा चला, आता आपण हळू पुढे जाऊया. पहिल्या दोन ह्याच्यापेक्षा मला तिसरं आता जरा इझी जाते, कारण आता टेक्निक मेन समजायला लागलं आहे. त्याच्यामुळे आता आपण दुसऱ्या स्टेशनपाशी पोचलो आहे आणि आपली जी झुमार आहे ती आपण शिफ्ट करतोय. झुमार शिफ्ट झालेली आहे. लॉक चेक. आता आपण रोप चेंज केली आहे आणि रेड रोपवर आलेलो आहे आपण. वन टू थ्री. सुपर, जबरदस्त. एक कॉन्फिडन्स लेवल आपला बिल्ड होतोय ज्यावेळेस आपण हे करतो. भले लागतंय, मसल्स पेन होत आहेत, तरी खूप चांगलं वाटतंय. कारण त्याचं रिझन हे की तुम्ही स्वतःचं स्वतः करताय आणि हे करताना मला खाली बघायची काही गरज नाही. खाली बघितलं आणि एवढी काही डेप्थ नाही आहे. तर इथे आता इथून बघायला आपल्याला जास्त दिसतंय, पण इथून आपण खालनं चालू केलं आहे त्यामुळे एवढी काही डेप्थ नाही आहे त्याची. तर आपण हळू वर जाऊया. इकडनं आपल्याला काय दिसतंय बघा. हा 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 हा, जबरदस्त, एक नंबर. आता खालचा झुमर आपण वर घेतोय. हा तुम्हाला दिसतंय. आता हे जे शिड्या आहेत, या शिड्यांवर आपण आता पाय देतोय.
कारण उभं राहायचं आपल्याला. हे बघा आता हे पुश केलं पायाला, मी वर आलो आणि दुसरी जुमार जी आहे ती आपल्याला वर घ्यायची. असं करत करत आपण आता वर चाललो आहे. हवेचा तुम्हाला आवाज येत असेल, एवढ्या वरती आलो आपण. हे बघा हा पूर्ण रॉक पॅच इथे आपल्याला दिसतोय. आणि जास्त रोपला जोरात नाही पकडायचं, नाही तर बऱ्याच जणांचे हात सोलले जातात. आपल्याला फक्त जस्ट होल्ड करायचं आहे याच्यावर. खाली पायाने मी पुश करतोय, उभं राहिलं, वरती आलो. किरण काका दिसत आहेत. किरण काका, माय गॉड, किरण काकाची भजी तयार झाली असतील उन्हाने. हो प्रदीप, आणले तुला पण आणले. हा क्या बात आहे. आता एकदम छोट्या सुक्यावर आपण पोचतोय. प्रदीप, माय गॉड, आणलंच बाबा तू वरती. क्या बात आहे यार, बढिया यार. लास्टचा पॉइंट वी हॅव अचीव्ड. माय गॉड, क्या बात है. आई शपथ, खास यार, एवढ्याशा पॉइंटवर पोचलेलो आहे. क्या बात, एक नंबर एक नंबर. मजा आली प्रदीप. आणि छोट्याशा पॉईंटवर आहे आपण. तुम्ही इकडे बघू शकता, खाली जास्त स्पेस नाही आहे खरं उभं राहायला. मस्त एकदम. आता इकडनं द्रोणाचार्यावर पाठवूया आणि आमच्या दोघांचा 360ने शॉट बघूया. चलो. सुंदर अशी आपण ड्रोन शॉट बघितलेले आहेत. आणि काका आपल्यावर, काका एक नंबर. आणि खूप खूप धन्यवाद तुम्हाला की मला चान्स तुम्ही हा दिला. आणि आता आपण खाली जाऊया, डिसेंडिंगला लागूया. चला, आपण डिसेंडिंगला लागलो आहे. तर आता रॅपलिंग करतोय आपण. तर एवढं खाली उतरायचं आहे. ओके, रेडी, क्लाइम डाउन, रॅपलिंग. मित्रांनो, आता फर्स्ट स्टेशनला आपण पोहोचलेलो आहोत. हे सेकंड स्टेशन झालं आहे, फर्स्ट स्टेशन. आता फक्त एवढाच डिस्टन्स राहिला आहे. आता आपण खाली उतरूया. इथे आपण सेल्फ लावलेला आहे, जेणेकरून आपण खाली फॉल नाही होणार. आणि हा सेल्फ डायरेक्टली हा आपल्या हार्नेसला अटॅच्ड आहे, तुम्हाला दिसतो इकडे. त्यामुळे आपण फॉल नाही होऊ शकत. आणि आता हा इकडचा डिसेंडिंग काढून आपण दुसऱ्या रोपला फिरवणार आहे. आणि हा रोपला फिरवायचा आहे, ही रोप आपण इथे परत या पांढऱ्या रोपला, दुसऱ्या रोपला स्विच केली आहे, जी ह्याला फर्स्ट स्टेशनला अटॅच आहे. आता या डिसेंडरने आपण खाली उतरूया. त्याच्या आधी आपल्याला हा सेल्फ काढायला लागेल. चलो, आता आपण सेल्फ हा दुसरीकडे लावून घेतला आहे. तर खाली चाललो आहे. तर पूर्णपणे हँगओव्हर आपण आहोत आणि ओव्हरहँगला पूर्ण लटकतोय.
हळू सोडायचंय. आलेलो आहे जबरदस्त पूर्णपणे. परमेश्वरा श्री गुरुदेव दत्त. एक्सलंट. आता फ्री होतो पहिले याच्यातनं. जबरदस्त एक्सपिरियन्स होता. पहिले पाणी पिऊया. हा अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. सगळ्यात मेन महत्त्वाचं सांगायचं आहे म्हणजे अशा जेव्हा पद्धतीने तुम्ही क्लाइंब करता किंवा रॅपलिंग करता तुम्हाला घाबरून चालणार नाही. डोकं एकदम शांत ठेवायचं आहे. त्याच्यामुळेच तुम्ही रिलॅक्स मोडमध्ये करू शकाल. नाही तर घाबरण्यामुळे जास्त चुका होऊ शकतात. आता सगळं वाइंडअप चाललं आहे. तर काका आणि प्रदीप वर आहे. ते आता खाली येतील आणि आपण परतीय प्रवासाला मंडई क्लाइंबला जाल आणि तुमचे मसल्स दुखणार नाहीत किंवा तुम्हाला लागणार नाही असं शक्यच नाही. माझे हात दाखवतो तुम्हाला. हाताला इथे पूर्ण वॉटर बबल्स आलेत. आणि जेव्हा आपण ओव्हरहँग घेतला होता म्हणजे हा जो पोर्शन होता ते पूर्ण आपला हात घासला गेला आहे. ते दिसतंय तुम्हाला. हात पूर्णपणे सोलून निघाला आहे. पण ठीक आहे. पण जेव्हा आपण समिट मारतो टॉपला पोचतो त्याचा जो आनंद आहे तो याच्यापुढे काहीच नाही आहे या दुःखापुढे. त्याच्यामुळे जबरदस्त मजा आली. तर मंडळी आपण आता परतीय प्रवासाला लागलेलो आहोत आणि आता आपण 2 दिवसाचा ट्रेक केलेला आहे. ट्रेक पण झालेला आहे त्याबरोबर क्लाइम्बिंग पण झालेला आहे. आता आपण हा व्हिडिओ इथे थांबवत आहोत. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वात नक्की शेअर करा. व्हिडिओ थोडासा लॉंग झाला असेल कारण 2 दिवसाचा आपण इथे ट्रेक होता हा. त्याच्यामुळे हा सगळ्यांना तुम्ही शेअर करा. आणि अजूनसुद्धा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना